परतीच्या पावसानं भात पिकाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय। कल्याण, अमरनाथ, मुरबाडमध्ये पिकांचं नुकसान झालेलं आहे। भात शेती वाया गेल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आता शेतकरी करतायत। कल्याण, अमरनाथ, मुरबाडमध्ये आपण हे दृश्य पाहतोय। पूर्ण भाताचं पीक जमीनदोस्त झालेलं आहे, त्यामुळे आता ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। परतीच्या पावसानं हे मोठं नुकसान केलेलं आहे। तर ही तीन दृश्य आपण पाहतोय। जोरात पाऊस झालेला आहे अकोला, गोंदिया, अमरनाथमध्ये सुद्धा, आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं पीक वाया गेलेलं आहे। आता हे पीक कुजून जाणार आहे। काही पीक तर शेतामध्ये जमीनदोस्त झालेली आहेत। त्यामुळे आता लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करावा, पंचनामे करावेत आणि लवकरात लवकर मदत आमच्या खात्यामध्ये जमा करावी अशी मागणी शेतकरी करतायत। तर पिकांचा चिखल झालेला आहे, पिकं आडवी झालेली आहेत। बाजार समितीमध्ये आणलेला शेतमाल सुद्धा भिजून गेलाय आणि त्यामुळे शेतकरी आता हवालदिल झालेला आहे। परंतु सतत पडणाऱ्या पावसामुळे भात पिकं ही शेतकऱ्याला कापता आलेली नाहीयेत आणि आजही हा पाऊस पडतोय, त्यामुळे पुढेही जवळजवळ जाऊन 15 ते 20 दिवस ही भात पिकं शेतकऱ्याला कापता येणार नाहीयेत। त्यामुळे 100% नुकसान हे ठाणे जिल्ह्यामध्ये झालेले आहे। तर माझी शासनाला विनंती आहे की ठाणे जिल्हा हा ओला दुष्काळ जाहीर करावा।